नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या मागच्या बातमी या सत्रामध्ये आज एका महत्त्वाच्या विषयाची माहिती आपण घेणार आहोत की सौदी अरेबियाच्या रियादमध्ये मागच्या आठवड्यामध्ये एक 40 देशांच्या इस्लामिक जे देश आहेत 40 त्यांची एक बैठक झाली. त्याला संरक्षण मंत्री, संरक्षण अधिकारी असे सगळे गोळा झालेले होते. ही बैठक कशासाठी झाली तर इस्लामिक नाटो आपण एक पेपरवाल्यांनी नाव दिलेलं आहे. खरं नाव जे आहे ते आहे इस्लामिक मिलिटरी काउंटर टेररिझम कोॲलिशन असं नाव आहे. की दहशतवादाच्या विरोधात इस्लामिक देशांची जी संघटना पूर्वी 15-20 वर्षापूर्वी स्थापन झालेली होती त्याची बैठक आहे असं त्यांनी सांगितलं. आता 20-25 वर्षापूर्वी इस्लामिक नाटो ही संकल्पना पाश्चात्य देशांनी सुद्धा हसण्यावारी नेली होती. कारण त्यांच्या आपसातले मतभेद, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी, शिया सुन्नी वाद, त्याच्यामुळे असं काही परत नाटो तयार होईल याच्याबद्दल कोणाला खात्री नव्हती. पण सौदी अरेबियाने पुढाकार घेतला आणि ही बैठक रियादमध्ये पार पडली. आता याचं माहिती घेण्याचं एवढं महत्त्वाचं कारण काय तर या इस्लामिक नाटोचा भारताला काय धोका आहे हे तुम्ही आज पूर्ण व्हिडिओ ऐका आणि समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यातले धोके समजणार नाहीत. की भारताच्या शेजारी 2 मुस्लिम राष्ट्र आहेत, एक पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूने बांगलादेश. पूर्वी बांगलादेशचे संबंध चांगले होते पण आता आपण थोडेसे ताणले गेलेले आहेत असं समजू शकतो. भारताचं पाकिस्तानबरोबर 1947ला युद्ध झालं, 1965ला युद्ध झालं, 1971ला युद्ध झालं, अटल बिहारांच्या काळामध्ये युद्ध झालेलं आहे आणि आत्ता परवा सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर, म्हणजे अनेक वेळा आपल्याला पाकिस्तानबरोबर युद्ध हे करावं लागलं, भले छोटं असेल मोठं असेल. पण आता काय झालं की ही इस्लामिक नाटो जे स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, तुर्कस्तान आहे, सौदी अरेबिया आहे, नंतर एमिराती आहे, संयुक्त अरब अमिराती म्हणतो आपण, ते देश आहेत. असे एकूण छोटे मोठे 40 देश आहेत. आपल्याला याची काळजी करण्याचं कारण काय आहे तर सौदी अरेबियाचा मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची ताकद आहे, पाकिस्तानकडे सैन्याची ताकद आहे, अणुबॉम्ब आहे, आणि तुर्कस्तानकडे टेक्निकल आहे कारण त्यांचे ड्रोन जगभर प्रसिद्ध आहेत, कमी किमतीमध्ये ड्रोन आहेत, त्यांचं टेक्निकल नॉलेज किंवा सायबर गुन्हे म्हणजे ज्याला सायबर अटॅक म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा तुर्कस्तानचं, तुर्की म्हणतो हल्ली आपण त्याला, त्यांचे तंत्रज्ञ वाकबकार आहेत. आता हे सगळे एकत्र जर आले तर आपल्याला भारताला धोका निर्माण होऊ शकतो हे उघड आहे. की उद्या पाकिस्तानने आपली काही कळ काढली, पहलगामसारखा काही हल्ला केला आणि भारताने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला केला तर सगळे 40 देश एकत्र येऊन भारताशी लढायला तयार होतील का तर लढायला व्हावं असंच त्यांची तयारी आहे. रियादमध्ये जो परवा करार झाला त्याच्यात 5 नंबरचं कालमच असं आहे की कोणत्याही राष्ट्रामध्ये जे सहभागी आहे त्या 40 देशापैकी तर त्याच्यावर हल्ला झाला तर सगळ्यांवर हल्ला झाला असं म्हणलं. आता हे कलम जे आहे हे नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन 1949 साली जे स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधले बहुतांश सगळे जवळजवळ 32 देश त्याच्यामध्ये एकत्र आहेत की एकमेकाचं रक्षण करणं हा त्याचा मागे मूळ हेतू आहे. त्यात अमेरिकेचा पुढाकार जास्त होता. पण आता काय झालेलं आहे की अमेरिका हे डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून एकमेव महासत्ता राहिलेली नाही. त्यांनी हळूहळू नाटोमधलं अंग काढून घ्यायला सुरुवात केली. सगळा खर्च अमेरिकाच करायचं, हे युरोपियन राष्ट्र मजा करायचं. मग डोनाल्ड ट्रम्पने सांगितलं आम्हीच एकट्याने खर्च का करायचा, तुम्ही पण खर्चाचा भार उचला. म्हणजे काही झाले की अमेरिका करेल आपलं रक्षण, ही जी त्यांची पद्धत होती त्याचा त्याने अमेरिकेने नकार दिला.
आता सौदी अरेबियावर हुतीने हल्ला केला तरी अमेरिका शांत राहिली. संयुक्त अरब अमिरातीवर इस्रायलने बॉम्ब टाकला तरी अमेरिका शांत राहिली. त्याच्यामुळे या मुस्लिम देशामध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली की अमेरिका काही आपलं रक्षण करणार नाही. आपण जरी अमेरिकेला तळ दिलं, आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये, ओमानमध्ये अमेरिकेचे तळ आहेत. सौदी अरेबियाचं बरोबर संरक्षणाचा अमेरिकेबरोबर करार आहे. पण हे लोकांच्या लक्षात आलं की अमेरिका काही आता आपलं रक्षण करेल असं नाही आहे. तर वेळ पडली तर आपल्यालाच एकमेकाशी सहाय्य केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करायची. मग सौदी अरेबियाकडे ताकद आहे, मोठ्या प्रमाणावर ते विमान, तोफा, बंदुका यांची खरेदी करून राहिलेले आहे. पाकिस्तान भिकारी राष्ट्र, पण त्यांच्याकडे अणुबॉम्बचं ज्ञान आहे. ते विकायला ते कधीही तयार असतात. त्यांच्याकडे सैन्याची ताकद आहे. नाही म्हटलं तरी आज 5 नंबरचं लष्कर जे आहे संख्येने किती शौर्यवान आहे ते आपण सगळ्यांना माहिती आहे, पण एक संख्येने त्यांचं मोठं लष्कर आहे. आणि तुर्कस्तानमध्ये तंत्रज्ञानाचं सहाय्य आहे. त्याच्यामुळे हे तिघं जर एकत्र आले तर हे भारताला डोईजोड होऊ शकतात. म्हणून नॉर्मली मोदींनी, आता तुम्ही जर पाहिलं असेल की आपण 114 राफेल विकत घेत आहोत. पूर्वी फक्त 14 घेतले, आता 114 घेत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये आपण शस्त्रास्त्र खरेदी करत आहोत, S-400 खरेदी करत आहोत. तर ही जी तयारी चालली ही पुढच्या धोक्याचं ओळखूनच भारताने तयारी चालवली की कधी ना कधी आपल्याला याचा सामना हा करावा लागणार आहे. इस्लामिक देश कसे असतात की त्यांना मैत्री किंवा इतरपेक्षा धर्म जास्त प्रिय असतो. त्याच्यामुळे धर्मासाठी ते लोक एकमेकाला मदत करायला तयार होतात. तुम्ही पाहिलं असेल की गाझामध्ये काही झाले की भारतातल्या मुसलमान गळा काढतात की आमचे भाऊबंद धोक्यात. पण भारतातल्या हिंदूंवर हल्ला झाला, पश्चिम बंगालमध्ये काय बांगलादेशमध्ये हिंदूंना मारलं, तर ते तोंडातून शब्द काढत नाही की आमचे भारतीय आहेत, आमचं असं होत नाही. तर एक धर्म म्हणून ते सगळे एकत्र येऊन भारताला त्रासदायक ठरू शकतात. मग भारतासमोर पर्याय काय आहे की या मुस्लिमांचं कट्टर द्वेषक म्हणजे इस्रायल. तर इस्रायल, अमेरिका, भारत असे एकत्र होऊन या गोष्टीला ते तोंड देऊ शकतात. त्याला चीनसुद्धा मागा, चीनला सुद्धा मुस्लिम जे त्यांचे उजागर मुस्लिम आहे त्यांचा फार त्रास आहे. तर त्याच्यामुळं चीनसुद्धा म्हणजे आता जे संतुलन जे आहे ते बिघडत चाललेलं आहे. अमेरिकेचं गेलं वर्षभर आपल्या स्थानावर संबंध होते, पण त्यांच्या लक्षात आले की आपल्याला भारताची गरज, त्याच्यामुळे त्यांनी तातडीने भारताबरोबर संबंध स्थापन चांगले करण्याचा प्रयत्न सुरू केला. चीनचं आपल्या गेले अनेक वर्षापासून शत्रुत्व आहे. चीननी सुद्धा माघार घेतली, आपल्याला रेअर अर्थ द्यायला सुरुवात केली, आपल्याला टेक्निकल हँड सुरुवात केली. त्याच्यामुळं आपले जो ग्रुप आहे तो बदलायला लागला. भारत, मोदी जेव्हा सत्तेवर आले त्यांनी बहुतांश इस्लामिक राष्ट्रांचा दौरा केला होता. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान यांच्याशी खूप चांगले संबंध प्रस्थापित केल्यामुळे काय झालं की ते पाकिस्तानपासून थोडे दूर गेले होते. जे पाकिस्तान नाही तर पूर्वी कसं होतं, काश्मीर विषय निघाले की सगळे मुसलमान एकत्र होऊन भारताच्या विरोधात ओरडायचे. आता तसं होत नाही. पण हा नाटोचा करार तयार झाला, इस्लामिक नाटोचा, मागच्या आठवड्यामध्ये. त्याच्यामुळं पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे भारताला काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे भारताचे जे संबंध आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला नव्याने प्रयत्न करून काही देशांशी जोडावे लागतील. आपल्याला चीनशी मैत्री करावी लागेल, आपल्याला अमेरिकेशी मैत्री करावी लागेल, आपल्याला इस्रायलशी मैत्री करावी लागेल. आणि त्यांचा एक नाटो झाला तसा आपल्याला कदाचित एक वेगळा नाटो तयार करण्याची गरज भासू शकते. जगातलं जे संतुलन आहे हे मोठ्या प्रमाणात बिघडायला लागलेलं आहे. कोण कोणावर हल्ला करेल आणि कोणाचं एकत्र येईल याचं काहीही भरोसा राहिलेला नाही. तुर्कस्तानचं आपलं खरं मूळ काही वाकडं नाही, खूप चांगले संबंध होते, व्यापार होता. पण केवळ पाकिस्तान हा मुस्लिम देश आहे म्हणून तुर्कस्तान त्यांना मदत करतो. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस तुर्कस्तानने पाकिस्तानला मोफत ड्रोन पुरवले आणि ते ड्रोन त्यांनी भारतावर अनेक मोठ्या प्रमाणात पाठवले, पण सगळ्यांचा आपण नाश केला, ती गोष्ट वेगळी. पण वेळ आली तर पाकिस्तानला हे लोक मदत करणारे आहे.
करार झाल्यामुळे सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात पैसा पुरवू शकतो, मदत करू शकतो. त्याच्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा भारताविरुद्ध काही कारवाई करण्यामध्ये, उचापती करण्यामध्ये पुढाकार घेऊ शकतो. कारण त्यांचं ध्येयच असं आहे की हिंदुस्थानला त्रास द्यायचा, भारताचं इस्लामिक राष्ट्रामध्ये रूपांतर करायचं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये इराण नाही यांच्या नाटोमध्ये, कारण तो शिया आहे. हे सगळे सुन्नी लोक एकत्र झाले. मग इराणचं आणि अमेरिकेचं वाकडं. आता इराणमध्ये आपल्याला चाबहार बंदर पाहिजे असतं, त्याच्यामुळे आपल्याला इराणला दुखवून चालत नाही. अमेरिकेकडून आपल्याला व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो, त्याच्यामुळे अमेरिकेला दुखून जावं, म्हणजे आपल्या दोघांची बाजू धरावी लागते. आता इस्लामिक नाटोच्या लोकांना आपण ताण कुठं देऊ शकतो, ते सौदी अरेबिया, इजिप्त यांचं जे तेल जातं पूर्वेकडं, तर ते जातं आपल्या दक्षिण भारताच्या जे हिंदी महासागरातून पुढं जातो. त्याच्यामुळं जर त्यांनी त्रास दिला तर आपण ते तेलाचा व्यापार अडवू शकतो, ही आपली ताकद आहे. कारण अंदमान निकोबारमध्ये आपण नौदलाचं मोठं केंद्र उभारलेलं आहे की ते एका दिवसामध्ये संपूर्ण ब्लॉक करू शकतं. म्हणजे आपल्याला जे वाटतं ना, मोदी एवढे खरेदी का करतात, मोदी नेहमी असं का करतात, तर काय घडतंय पुढं हे लोकांना, सामान्य लोकांना माहीत नाही. पेपरवाले सुद्धा याची मोठी दखल घेत नाहीत. म्हणजे येणाऱ्या भविष्यातला जो धोका आहे, तो धोका न ओळखणं हा पेपरवाल्यांचा गुण आहे. आणि मग एकच आपलं अजितदादांचं काय झालं, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का नाही, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, याच्यामध्ये सगळा वेळ बातम्यामध्ये घाल. आणि जो महत्त्वाचा विषय, त्या विषयावर डिस्कशन होत नाही. तर ही तुम्हाला माहिती द्यायची होती की भारत पुन्हा एकदा थोडासा संकटाला सामना करावा लागू शकतो. त्याच्यासाठी भारताची मोठ्या प्रमाणात तयारी चालू आहे आणि सर्व भारतीयांनी सरकारच्या मागं, ते कोणाचंही सरकार असो, त्याच्या मागं उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. हेच मला तुम्हाला समजून सांगायचं, तर ही माहिती द्यायची होती. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक नागरिकाने सावधान राहिलं पाहिजे. इस्लामिक नाटोचा मोठा धोका भारतासमोर उभा आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमचं म्हणणं काय, इस्लामिक नाटोचा भारतात त्रास होईल का, किंवा भारतावर कधी पाकिस्तानवर आपण कारवाई केली तर हे लोक भारताशी लढतील का, या गोष्टीचं तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा, अशी माझी इच्छा. रामकृष्ण.